5x5च्या खड्ड्यात वडपिंपळाची झाडं लावणार का? डोकं ठिकाणावर आहे का? गिरीश महाजन कॉम्प्युटर सायन्स शिकलेल्या कंत्राटदारांवर भडकले. 5x5च्या खड्ड्यात वडपिंपळाची झाडं लावणार का? डोकं ठिकाणावर आहे का? कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा हा संतापाचा सवाल सध्या नाशिकच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेल्या चुकीच्या खड्ड्यांवरून महाजन यांनी नाशिक महापालिकेच्या कॉम्प्युटर सायन्स शिकलेल्या कंत्राटदाराला अक्षरशः फैलावर घेतले. तपोवन परिसरातील प्रस्तावित साधुग्राम प्रकल्पामुळे सुमारे 1800 झाडांची तोड होण्याची शक्यता वर्तवली जात असताना शहरात तीव्र विरोध सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी राज्य सरकारने नाशिकमध्ये 15,000 देशी झाडे लावण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेसाठी दक्षिण भारतातील राजमुद्री येथून वडपिंपळ, निंब, जांभूळ, आंबा यासारखी सुमारे 15 फूट उंचीची झाडे टप्प्याटप्प्याने नाशिकमध्ये आणली जात आहेत. स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी राजमुद्री येथे जाऊन या झाडांची निवड केली. मात्र प्रत्यक्षात वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेले खड्डे पाहून मंत्री महाजन संतापले. केवळ 5x5 फूट आकाराचे खड्डे खोदून त्यामध्ये वडपिंपळासारखी मोठी देशी झाडे लावण्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना थेट फोनवर जाब विचारला. गिरीश महाजन म्हणाले की डोकं ठिकाणावर आहे का? तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? कॉम्प्युटर सायन्स करून झाडे लावायला कशाला आला इथे? कोणी ठेवलं आहे तुम्हाला? तुम्ही 5x5वर वडाचं पिंपळाचं झाड लावत आहात का? मग इथे काय लावत आहात? झेंडूची फुले लावत आहात का? देशी झाडे लावले तरी लिंबाचे झाड 5x5वर येणार आहेत का? आपण करतोय का हे आपल्याला कळत आहे का? मी आलो नसतं तर नुसतं नावाला झाड लावून टाका आणि लोकांनी आम्हाला शिव्या दिल्या असत्या. तुम्हाला कोण विचारणार आहे? 1300 किलोमीटरवरून आम्ही झाड इथे आणतोय ते यासाठीच आणतोय का? असे ताशेरे त्यांनी ओढले आहेत. 5x5 डोकं ठिकाणार आहे का? वडाचं झाड 5x5 वर लावणार आहे का? तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? मग कॉम्प्युटर सायन्स करून इथे काय झाडं लावायला कशासाठी आलं? इथे गार्डन बघायला कोणी ठेवलं तुम्हाला इथे? म्हणजे मला कळत नाही काय तुम्ही आपल्या 5x5 वर तुम्ही वडाचे पिंपळाचे झाडं लावताय का? मग काय लावताय इथे? झेंडूचे फुलं? अरे देशी लावले तरी लिंबाचं झाड 5x5 वर येणार आहे का? पिंपळाचं झाड 5x5 वर येणार आहे का? आपण करतो का? आपल्याला कळतंय का? काय म्हणजे मी नसतो आलो तर झालं लावून टाका झाड. दुसऱ्या नावाला लावा. लोक आम्हाला शिवाय घालतील. तुम्हाला कोण विचारणार आहे? एवढे झाड आम्ही 1300 किलोमीटर इथे आणतोय त्याच्यासाठी आणतोय का की 5x5 फुटावर वडाचे झाड लावा, पिंपळाचे लावा?